तुम्हाला ब्लू डार्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून फोन येतोय का? तुम्हाला सांगण्यात आलंय का की तुमची डिलिव्हरी पूर्ण होऊ शकली नाहीये आणि नंतर तुम्हाला एका स्टार मार्क पासून सुरू होणारा आणि हॅशटॅगने संपणारा संशयास्पद नंबर डायल करण्यासाठी सांगितलं गेलंय का? जर का असं होत असेल तर तिथेच थांबा. कदाचित तुम्ही एका घोटाळ्याच्या सापळ्यात अडकत आहात. हा नवीन घोटाळा कसा काम करतो आणि ते प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. अलीकडे अनेक लोकांना ब्लू डार्टचा एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या स्कॅमर कडून कॉल येतोय. ते तुम्हाला सांगतात की त्यांचा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि त्यामुळे तुमची वस्तू डिलिव्हर करता येत नाहीये. डिलिव्हरीमध्ये मदत करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह म्हणतो की तो तुमचा डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधेल आणि तुम्हाला किंवा जोडून देईल आणि तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज पाठवेल ज्यामध्ये तुम्हाला त्यात नमूद केलेल्या नंबरवर कॉल करायला सांगितलं जाईल. पण इथेच ट्विस्ट आहे. हा डिलिव्हरी बॉयचा नंबर नाहीये. नंबर मध्ये कोड असतो जो स्कॅमरच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग आपोआप सक्रिय करतो. म्हणजे तुमचे कॉल त्या स्कॅमरच्या नावावर फॉरवर्ड होतात. उदाहरणार्थ ब्लू डार्ट एक्सप्रेस AWB 772595 HTA 742113 वरून तुमची ऑर्डर ग्राहकांशी संपर्क साधू शकत नसल्याने डिलिव्हरी झाली नाही. तुम्ही डिलिव्हरी नंबरवर कॉल करू शकता असा मेसेज येऊ शकतो. मग *21*8929284566 हॅश डिलिव्हरी बॉय नेम विघ्नेश, ईमेल support.bluedart.in आणि वेबसाईट www.bluedart.com असा एक साधारण मेसेज तुम्हाला येऊ शकतो आणि या मेसेजवर जर का तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही अडकू शकता. आता या घोटाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी एकाकडून हा मेसेज मिळालाय, त्याच्यावर आपण नजर टाकूया. तो दिसतो खरा, पण त्यात असं म्हटलंय की डिलिव्हरी माणूस तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि नंतर शेवटी डिलिव्हरी एजंटचा नंबर दिला गेलाय. एकदा तुम्ही कोडसह नंबर डायल केल्यावर तुम्हाला धक्का बसू शकतो. तुमचं व्हॉट्सॲप हॅक झालेलं तुम्हाला जाणवू शकतं किंवा तुमचे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटमधून वजा झालेत हेही तुम्हाला जाणवू शकतं. आता समजून घेऊया की हा स्कॅम कसा काम करतो. तर वरवर पाहता हा साधा वाटणारा कोड एक स्विच फ्लिप करतो, कॉल फॉरवर्डिंग सक्रिय करतो आणि बँका OTP सेवांमधून येणारे सर्व कॉल थेट स्कॅमरच्या फोनशी जोडण्याचं काम करतो. त्यानंतर बँक खात्याचे तपशील, OTP, वैयक्तिक पडताळणी कोड यासारख्या संवेदनशील माहिती मिळवून स्कॅमर आर्थिक फसवणूक करतात आणि तुमची आयडेंटिटी चोरून तुमच्या नावानेच इतरांशी संवाद साधतात, पैसे मागतात आणि आपण विचारही करू शकत नाही असं बरंच काही ते या माध्यमातून करू शकतात किंवा सध्या करतायत अशी स्थिती आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न की या घोटाळ्यापासून स्वतःला वाचवायचं कसं, तर त्यासाठी काही टिप्स आहेत. ब्लू डार्ट घोटाळ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कुठली करायची आहे, तर अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉल्स पासून सावध राहायचे. विशेषतः ब्लू डार्ट किंवा अशा कुठल्याही कंपनीकडून दावा केला गेलाय की हा कॉल त्यांचा आहे तर तो फोन उचलताना विचारपूर्वक उचलायचा आहे आणि त्यातून कुठली जर का लिंक ओपन करावी लागणार असेल तर ती ओपन करताना विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे अज्ञात कॉलरनी शेअर केलेले कोड डायल करणं टाळायचंय. विशेषतः कॉल फॉरवर्डिंग किंवा फोन सेटिंगशी संबंधित असलेल्या गोष्टी करणं टाळायचंय. तिसरं, कोणत्याही संशयास्पद कॉल फॉरवर्डिंग सेटिंग्समध्ये नियमितपणा आहे का हे तपासायचंय, त्यात काही बदल झालेत का हे चेक करायचंय. आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लोकांना किंवा मित्रांना ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना एज्युकेट करायचंय जेणेकरून ते असा धोका जर का त्यांना जाणवत असेल तर लगेच इतरांना सांगतील आणि ह्या मोठ्या स्कॅम पासून वाचतील. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. ज्यांना या मेसेजची गरज आहे अशा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही सुद्धा याचा विचार करा, काळजी घ्या आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.